नमस्कार मित्रांनो, आता आपण भूमितीवरील मिश्र उदाहरणे हा व्हिडिओ बघणार आहोत. ओके. आता आपल्या पुस्तकामध्ये जी भूमितीवरील मिश्र उदाहरणं आहेत ही सगळीच उदाहरणं मी तुम्हाला सोडवून देते. पुन्हा तुम्ही त्यात कन्फ्यूज नाही झाला पाहिजे. पुस्तकात मला मांडणी करता वेगळी येतील, तुम्हाला प्रॅक्टिकली वेगळ्या पद्धतीनं सोडवून द्यावं लागतं. आणि प्रॅक्टिकली सोडवून देत असताना तुम्हाला शॉर्ट बट स्मार्ट टेक्निक पण तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर ते उदाहरणं सोडवून देत असताना तुम्हाला एक दोन एक्स्ट्रा माहिती पण त्यावेळी मी तुम्हाला सांगत जाईन. ओके ओके ठीक आहे. पुढं आपण पहिलं उदाहरण पाहू. बघा आता एक्झाम्पल काय, वर्तुळाचा परिघ व व्यास यांच्यातील फरक 30 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. परिघ सर्क्युम्फेरन्स, ओके, व्यास डायमीटर. आता परिघाचं सूत्र 2 पाय आर हे पण आहे, पाय डी हे पण आहे, 44/7 आर हे पण आहे. तिन्ही सूत्र तुमची परिघाची आहे. ही वर्तुळाच्या परिघाची 3 सूत्र आहेत. आपण कुठलं तर पर्टिक्युलर एक सूत्र मानू. इथं त्यांनी परिघाबरोबर काय घेतलाय, व्यास घेतलाय. व्यास कसा असतो, त्रिज्येच्या कसा असतो मला सांगा, त्रिज्येच्या दुप्पट असतो. कसा असतो, दुप्पट असतो. म्हणून व्यासला आपण काय म्हणतो, 2r. काय म्हणतो, 2r किंवा किंवा डी पण आपण म्हणतो. डी म्हणजे काय, डायमीटर. ओके, व्यासाला मग आपण व्यास इथं दिलाय म्हणून दुसऱ्या सूत्राप्रमाणे जाऊ. ठीक आहे. त्यांच्यातील तुम्हाला फरक दिलाय. काय दिलाय, फरक दिलाय. ओके. बघा तुम्ही जर वर्तुळ प्रकरण अभ्यासलं ना आणि वर्तुळ प्रकरणाला चार्ट प्रमाणे गेला ना, एका सेकंदात तुम्ही आन्सर काढू शकता. कारण तिथं पहिलीच त्रिज्या मी तुम्हाला सांगितली 7 त्रिज्या असताना 14 येतो तुमचा व्यास. त्या ठिकाणी परिघ येतो तुमचा 44. बघा बरं, 44 आणि 14 दोन्हीतला फरक 30 आला का, आला. तो चार्ट पाठ असेल ना, एका सेकंदात तुम्हाला आन्सर येते. मग हाच आहे, वर्तुळाचा परिघ व व्यास यांच्यातील फरक 30 आहे. वर्तुळाचा परिघ व व्यास यांच्यातील फरक 30 आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. मग 7 सेंटीमीटर त्रिज्या असताना वर्तुळाचं क्षेत्रफळ किती येतं. ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन केलेलं आहे किंवा ऑनलाईन ते प्रकरण अभ्यासलं आहे ते पटकन सांगू शकतात. त्याचं उत्तर येते 154. ओके, काय उत्तर येते, 154. आता जर तुम्ही म्हणत असाल ना, सर ह्या फॉर्म्युलेनं ह्या इक्वेशननं आम्हाला सोडवून द्या की, ठीक आहे मी सोडवून देतो, पण हे थोडंसं डॉंकी वर्क होते. शॉर्ट बट स्मार्ट तुम्हाला पाठ करायचा असेल ना डायरेक्ट आन्सर, तर तो चार्ट पाठ करा. कारण त्रिज्या ही शक्यतो 7च्या पाड्यातच असते. का, तर पायची व्हॅल्यू किती येते, 22/7, 22/7. म्हणून रेडियस देत असताना ती 7च्या टेबलमध्येच रेडियस देतात कंटिन्यू. ओके, हा माइंड तुमचा सेट झाला पाहिजे. मग 7 त्रिज्या असताना क्षेत्रफळ येतं 154, 14 त्रिज्या असताना क्षेत्रफळ येतं 616. ओके, 21 त्रिज्या असताना क्षेत्रफळ येतं 1380, 28 त्रिज्या असताना क्षेत्रफळ येतं 2464, 35 त्रिज्या असताना क्षेत्रफळ येतं 3850, 42 त्रिज्या असताना क्षेत्रफळ येतं 5544. हे माझं पाठ आहे. हे 500-600 वेळा जवळजवळ गेस्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला वर्तुळ प्रकरण आणि त्याचा चार्ट सांगत असतोय मी. अजून एक गोष्ट दुसरी महत्त्वाची म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं जर वर्तुळ प्रकरण पाठ असेल, वर्तुळ प्रकरणाचा तो तक्ता पाठ असेल, तर त्याला पुढं गोल प्रकरण सुद्धा फायद्याचं ठरतं. यात बघा एक टाईप आहे, तो तुम्हाला सांगतो, जो MPSCनं सुद्धा प्रश्न विचारलाय त्यावरून. ओके, कुठला टाईप आहे आपण बघू, 7वा टाईप आहे. आता हे तुम्हाला फॉर्म्युल्यानं कसं सोडवायचं तुम्हाला सांगतो. या मांडणीप्रमाणे काय आहे सांगितलंय तुम्हाला, वर्तुळाचा परिघ आणि व्यास यांच्यातील फरक किती आहे, 30 सेंटीमीटर. मग तुम्ही परिघ घेतला, परिघ आहे पाय डी, परिघाचं सूत्र काय आहे, पाय डी. परिघ आणि व्यास, व्यास आहे डी, यांच्यातील फरक किती आहे, 30 सेंटीमीटर. फरक आहे म्हणून काय केली, वजाबाकी केली. ओके, आता बघा पाय डी आणि डी दोन्हीत कॉमन काय आहे रे, डी कॉमन आहे. म्हणून मी कंसामध्ये काय लिहिलं, पाय. आता ह्या डीला सहगुणक किती असतो, 1 असतो. म्हणून पाय वजा 1 लिहिलं तिथं मी आणि बरोबर 30 लिहिलं. हे वजा 1 का घेतलं, डीला सहगुणक किती असतोय, 1 असतोय. लक्षात ठेवा, कुठल्याही चलाला सहगुणक नसला तिथं तर 1 असतो. मग आता इथं व्हॅल्यू टाकली, पायची व्हॅल्यू काय आली मला सांगा. पायची व्हॅल्यू आली 22/7, वजा काय आलं 1 आणि बरोबर काय आलं इथं 30. ह्या 1ला छेद आहे का, काय नाही आहे. 1लाही छेद समान करायचा असेल तर त्याला कितीनं गुणावं लागेल, इकडंही 7 छेदात, इकडेही 7 गुणावं लागेल. तर छेदाला 7 गुणलं तर अंशालाही कितीनं गुणावं लागेल, 7नेच गुणावं लागेल. मग तुमचा आन्सर काय येते बघा, डी या ठिकाणी कंसात 22 - 7 आणि छेदात पण 7 आलं. ह्या 1च्या जागेवर काय आलं रे, 7 आलं. कारण 1ला छेद काहीच नव्हता. 1ला छेद किती असतो, 1. मग छेद समान करायचा असेल
तर छेदाला 7 गुणावं लागेल. ज्या संख्येनं आपण छेदाला गुणतो त्या संख्येनं अंशाला पण गुणावं लागतं. म्हणून 1ला 7 गुणलं, 1ला 7 गुणलं 7 आलं. मग दोन्हीकडे छेद 7 7 होता म्हणून एकदाच लिहिला. मग बरोबर इथं किती राहिलं 30. आता 22 वजा 7, 22 वजा 7 किती येते तुमचं 15 येते. डी कंसामध्ये 15/7 आणि बरोबर इकडे किती आलं 30 आलं. ओके. आता हे कंसाच्या बाहेर चिन्ह कुठलं असतं गुणाकाराचं असतं. डी गुणिले 15/7 बरोबर किती आलं तुमचं 30 आलं. सिंपल आहे. इथून पुढं मग हे भागाकारात 7 आहे इकडे गेल्यावर काय येईल गुणाकारात. डी गुणिले 15 बरोबर 30 गुणिले काय आलं तुमचं 7 आलं. ठीक आहे. मग हे 15 गुणाकारात आहे इकडे गेल्यावर काय येईल भागाकारात. डी बरोबर 30 गुणिले 7 भागिले काय घेतलं तुम्ही 15 घेतलं. आता तुम्ही काटछाट करू शकता बघा. ओके. काटछाट करू शकता. काटछाट तुम्ही केली 15 एके 15, 15 दुनी 30 आणि 7 दुनी 14. डी डी म्हणजे काय रे व्यास. व्यास किती आला मला सांगा. व्यास आला 14 सेंटीमीटर. व्यास किती आला 14 सेंटीमीटर. मग त्रिज्या, त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते म्हणून त्रिज्या किती येईल मला सांगा. त्रिज्या येईल 7 सेंटीमीटर. त्रिज्या किती येईल 7 सेंटीमीटर. ओके. एवढ्या सगळ्यातनं तुम्ही त्रिज्या काढल्यात. तशी काय काढली त्रिज्या. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ह्या फॉर्म्युल्याने तुम्ही सोडवू शकता पण ही थोडंसं डॉंकी वर्क होते रे. चार्ट पाठ असेल ना लगेच एका सेकंदात तुम्हाला आन्सर निघणार. तक्ता पाठ पाहिजे तुम्हाला. ओके. मी फॉर्म्युला तुम्हाला सांगितला. परिघ मांडला आपण पाय डी, व्यास मांडला आपण डी. ओके. बरोबर 30 घेतलं. आता कॉमन मध्ये इथं डी डी आहे म्हणून डी एकदाच कंसाच्या बाहेर घेतलं. मग कंसात काय राहिलं बघा. हे पाय असं राहिलं. या डीच्या जाग्यावर 1 सहगुणक 1 असतं म्हणून 1 राहिलं. मग पायची व्हॅल्यू किती आहे 22/7 आपण लिहिली वजा 1. आता 1च्या जाग्यावर तिथं छेदात 7 घ्यायचे म्हणून 7 गुणलं. मग छेदाला 7 गुणलं म्हणून अंशालाही गुणलं. मग 22 वजा 7/7 आलं. 22 मधून 7 गेल्यास 15 आलं. छेदात 7 आहे असं लिहिलं. कंसाच्या बाहेर गुणाकाराचं चिन्ह असतं गुणाकाराचं चिन्ह दिलं. हे भागाकारात 7 आहे तिकडे गेल्यावर गुणाकार होईल. हे गुणाकारात 15 आहे तिकडे गेल्यावर भागाकारात होईल. 30ला 15ने भागलेलं 2 आलं. 7 दुनी 14, 14 म्हणजे डी आला. डी म्हणजे तुमचा व्यास आला. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. दोन्ही वाक्य समजून घ्या. तुम्हाला कदाचित पोलीस भरतीला स्पर्धा परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्रिज्या ही व्यासाच्या दुप्पट असते. सरळ सिंपल वाक्य देते ती. त्रिज्या ही व्यासाच्या दुप्पट असते. तुम्ही म्हणता बरोबर आहे. नाही, चुकीचं आहे. त्रिज्या ही व्यासाच्या दुप्पट नसते तर त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. पण उलट प्रश्न असेल व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट आहे तर हे बरोबर आहे. दोन्ही विधानं समजून घ्या. फसवण्यासाठी तुम्हाला असं देतात ते. ओके. आता आपण त्रिज्या काढली, क्षेत्रफळ अजून काढलंच नाही. त्यांनी काय विचारले क्षेत्रफळ विचारले. मग क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे मला सांगा. ओके. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय पाय r वर्ग. क्षेत्रफळाचं सूत्र शक्यतो लक्षात ठेवू नका. तो चार्ट लक्षात ठेवा. मी सारखं सांगतोय आतापर्यंत 5-10 वेळा सांगितलं तर या. आता क्षेत्रफळ काढू आपण चला. ओके. क्षेत्रफळाचं सूत्र काय पाय r वर्ग. ओके. पायची व्हॅल्यू काय 22/7. r आता आपण काढलाय 7 घेतला होता म्हणून 7 गुणिले 7 घेतलं. 7ला 7 कॅन्सल झालं. 22 गुणिले 7 उत्तर आलं 154 चौरस सेंटीमीटर. 100 चौरस सेंटीमीटर. 154 चौरस सेंटीमीटर हे त्या वर्तुळाचं काय आलं क्षेत्रफळ आलं. पहिला प्रश्न तुमचा झाला. ओके. व्यवस्थित समजून घ्या. पॉज करून तुम्ही लिहून घेत चला. ओके. क्युरी काय वाटत असेल तर. आता दुसरा प्रश्न बघू. एका वर्तुळाची त्रिज्या 7.5 सेंटीमीटर आहे तर त्याचा सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती असेल. ओके. आता ही वर्तुळ आहे. ठीक आहे. हा इथं केंद्रबिंदू दिली. केंद्रबिंदूला मी नाव दिलं पी. जीवा कशाला म्हणतात बघा आता जीवा. ओके. जीवा कशाला म्हणतात ही जी रेष ओढली ना मी त्याला नाव दिलं XY. काय नाव दिलं XY. ही जीवा आहे. ओके. ही रेष ओढली त्याला नाव दिलं मी AB. ही पण जीवा आहे. पण वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ती त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते आणि वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळाच्या परिघावर अशी रेष ओढता येत असेल तर त्याला काय म्हणतात व्यास म्हणतात. म्हणजे व्यास हाच त्या वर्तुळाची काय असते रे सर्वात मोठी जीवा असते. सर्वात मोठी काय असते जीवा असते. ओके.
समजलं असेल आता हे तुम्हाला सांगू. मग आता मला सांगा तुम्ही व्यास काढा. त्रिज्या किती दिली? एका वर्तुळाची त्रिज्या 7.5 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? व्यास काढा. व्यास आहे तीच सर्वात मोठी जीव असते. जर त्रिज्या 7.5 असेल, त्रिज्या 7.5 असेल तर याची दुप्पट, 7.5ची दुप्पट 15 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर तुमचा काय येणार आहे? व्यास येणार आहे. व्यास म्हणजेच काय रे? त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा. तुमचं आन्सर आलं 15 सेंटीमीटर. ओके, समजलं असेल आता तुम्हाला चांगलं. पुढचा प्रश्न आपण घेऊ. ठीक आहे. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती? वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास असतो. आत्ताच आपण बघितलं. याचं उत्तर काय येईल? मग मला सांगा. व्यास येईल. काय येईल? व्यास येईल. पर्यायामध्ये व्यास जर नसेल ना तर त्यांनी असं दिलं असेल 2r. 2r म्हणजे काय? 2 वेळा त्रिज्या घेणार ते. ओके, किंवा असं सरळ सरळ सांगते 2 वेळा त्रिज्या. 2 वेळा त्रिज्या. वाक्यरचना समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. पण शक्यतो आतापर्यंत मी बघितलेल्या सगळ्या परीक्षेमध्ये व्यासच याचं उत्तर दिलेलं आहे. तिसरा प्रश्न झाला. चौथा घ्या आता चला. ओके, एका चाकाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे, तर त्याचे 8.8 किलोमीटर मध्ये अंतरामध्ये किती फेरे होतील? आता हे बघा, किलोमीटरचं तुम्हाला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. मी तुम्हाला बेसिक एक क्वेश्चन विचारतो. 1 किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर 1,00,000 सेंटीमीटर. ओके, 1,00,000 सेंटीमीटर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 2 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 2,00,000 सेंटीमीटर. तुम्ही उत्तर द्यायचं. व्हिडिओ बघत असताना तुम्ही उत्तर द्यायचं. तिथंच मी काय नाही तिथं. ओके, 4 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 4,00,000 सेंटीमीटर. आता प्रश्न वाढवतो. 3.2 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? काय उत्तर येईल? 3,20,000. 5.8 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 5,80,000. या प्रश्नात या आता. 8.8 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 8,80,000. 8.8 किलोमीटर म्हणजे किती रे? 8,80,000. 80,000 सेंटीमीटर. ओके, हा युनिट ऑफ मेजरमेंट आता तुम्हाला कळालं. कन्वर्ट केलं आपण. मग प्रश्न काय विचारलाय बघा. एका चाकाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे, तर त्याचे 8.8 किलोमीटर अंतरामध्ये किती फेरे होतील? चाक आहे. ओके, चाक एकदा फिरलं म्हणजे त्या चाकाचा परीघ काढला. काय काढला? परीघ काढला. ओके, आता मी काय सांगतोय बघा. तक्तापाठ असेल ना, एका सेकंदात आन्सर निघणार. चाकाची त्रिज्या 7च्या पाड्यात असते. हाय का इथं 7च्या पाड्यात? 7×28. मग परीघ आहे ना, परीघाला पाडायचं 44चा. 44 गुणिले 4 176. परीघाला 176. ठीक आहे, मी पाठ करून नाही आलो आता. माझ्या लक्षात येते. तुमच्या कधी लक्षात येईल? तो चार्ट पाठ असेल तर यूट्यूबला व्हिडिओ आहे. नसेल मला ते तुम्ही मागा कुठं व्हिडिओ आहे म्हणून मी तुम्हाला पाठवेन, तुम्हाला पर्टिक्युलर व्हिडिओ. ठीक आहे. परीघ असं पटकन काढता येतो म्हणून तुम्हाला सांगतो तक्ता पाठ करा. आता समजा तुम्हाला तक्ता पाठ नसेल, तुम्ही परीघ काढला. परीघा सूत्र काय? 2πr किंवाच आपण काय म्हणू शकतो? पायडी पण म्हणू शकतो, नो डाऊट मध्ये. मग 2πrचं सूत्र टाकलं. 2 गुणिले पायची व्हॅल्यू टाकली 22/7 गुणिले r. r किती आहे? 28. 7 × 7 7 × 28. 22 दुनी 44. 44 गुणिले 4. 44 गुणिले 76. 176 सेंटीमीटर काय आला तुमचा? परीघ आला. काय आला? परीघ आला. समजलं असेल आता चाकाचा परीघ. आता पुढे काय काढायचं बघा. 8.8 किलोमीटर अंतरामध्ये, हे समजा 8.8 किलोमीटर अंतर आहे. एकदा चाक फिरलं तर 176 सेंटीमीटर जाते. मग ते 8.8 किलोमीटर मध्ये ते चाक किती वेळा फिरेल असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. ओके, म्हणजे त्या चाकाचे किती फेरे होतील असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. मग आपलं तयार काय होते सूत्र बघा. एकूण फेरे, एकूण फेरे बरोबर एकूण अंतर, एकूण अंतर भागिले छेद म्हणजे थोडक्यात चाकाचा परीघ. कुणाचा परीघ? चाकाचा परीघ. आता अंतराचं आपण रूपांतर केलंय सेंटीमीटर मध्ये. का सेंटीमीटर मध्ये रूपांतर केले? कारण त्रिज्या सेंटीमीटर मध्ये. आपण अंतराचं रूपांतर मीटर मध्ये पण करू शकतो जर त्रिज्या मीटर मध्ये दिली असेल तर. मी वाक्य काय सांगितलं पुन्हा एकदा ऐका. आपण अंतराचं रूपांतर मीटर मध्ये पण करू शकतो जर त्रिज्या मीटर मध्ये दिली असेल तर. आपल्या पुस्तकात मिश्र उदाहरणं, भूमितीवरील मिश्र उदाहरणं सोडवत असताना वर्तुळामध्ये पण त्या टाईप खाली मी तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. ओके, त्या उदाहरणं तुम्ही सोडवा, तुम्हाला अजून चांगलं समजेल.
ओके. आता एकूण अंतर 8,80,000ला 8,80,000ला या 176ने भाग लावा. ठीक आहे, भाग लावूया. मग आता 88ची दुप्पटच येते बरं का 176. सिंपल आहे. 88 एके 88, इथं राहिलं फक्त 10,000. ओके. हां, 88 एके 88 ने 4 शून्य इथं लिहिलं, राहिलं 10,000. आणि 88ची दुप्पट 176. 10,000/2 आहे. 10,000ला 2ने भाग लावलं, बे एक बे, बे पंचे 10. उत्तर किती आलं तुमचं? 5,000. त्या चाकाचे किती फेरे होतील? 5,000 फेरे होतील. चाकाचे किती फेरे होतील? 5,000 फेरे होतील. ओके, समजलं असेल आता तुम्हाला. चौथं उदाहरण झालं. पाचवं उदाहरण बघा आता. ठीक आहे. एका वर्तुळाच्या त्रिज्येला जर 50%ने कमी केले तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी होईल? ओके. आता 50%ने कमी केलं म्हणजे काय? 5वा 6वा टाईप सेम आहे. ओके. 50%ने कमी केलं म्हणजे काय? मूळ त्रिज्या तुम्ही 10 मानायची. मूळ त्रिज्या 10 मानू. किती मानू? 10 मानू. मानायचे 10. मग ते 10 वरती 50% काढा. 10 गुणिले 50/100. 50% कसं काढता? 50/100 लिहिता. शून्याला 0 कट केला, या शून्याला 0 कट केला, किती आलं तुमचं? 5. मग 5 कमी करायचं. 10 मधून 5 कमी केलं, किती आलं? 5 आलं. जर तुम्हाला सांगितलं असतं ना की 40%ने कमी केले तर तुम्ही 10 वरती 4% 40% काढला असता, आला असतं 4. 10 मधून 4 कमी करायचं. ओके. बघा, मी ह्या पुढच्या टाईपमध्ये अजून डीपमध्ये ह्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो. भरपूर उदाहरणं सांगतो एका उदाहरणासाठी. फक्त आता इथं लक्ष द्या. 50%ने म्हणलं की 5 कमी केलं. ओके. मग आता कसं घ्यायचं बघा. त्रिज्या मानली किती आपण? 10. या 10चा वर्ग घ्यायचा आणि नवीन किती आली? 5. 5चा वर्ग घ्यायचा. 10चा वर्ग आला 100, 5चा वर्ग आला 25. दोन्हीतील फरक किती आला? 75%. हे तुमचं ॲन्सर असेल. 75% काय असेल? ॲन्सर असेल. ओके, समजलं? ओके. नसेल समजलं, मी अजून एकदा पुढच्या उदाहरणात तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं सांगतो. लक्ष द्या. पुढचं उदाहरण बघा आता. एका वर्तुळाची त्रिज्या 12%ने कमी केली तर क्षेत्रफळ किती टक्क्यानं कमी होईल? मनात एक आकडा फिक्स आपण ठेवायचा. त्रिज्या किती मानायची मला सांगा? 10. किती मानायची? 10. आता मी काय सांगतोय ती बघा, व्यवस्थित ऐका. 12%ने कमी केली म्हणजे 1.2 वजा करायचं. किती मधून? 10 मधून. ओके. जर एका वर्तुळाची त्रिज्या 25%ने कमी केली तर 2.5 वजा करायचं. एका वर्तुळाची त्रिज्या 50%ने कमी केली तर 5 वजा करायचं. एका वर्तुळाची त्रिज्या 18%ने कमी केली तर 1.8 त्या 10 मधून वजा करायचं. काय वजा करायचं समजलं का? मी जर आता तुम्हाला प्रश्न सांगितला की एका वर्तुळाची त्रिज्या 22%ने कमी केली तर 2.2 त्या 10 मधून तुम्ही काय करायचं? वजा करायचं. समजतंय का? ओके. मग आता आपण 10 मधून 1.2 तुम्ही काय केलं? वजा केलं. उत्तर आलं 8.8. काढा. ह्या 8.8चा वर्ग घ्यायचा. काय घ्यायचा? 8.8चा वर्ग घ्यायचा. ओके. माझ्या पाठ आहे बरं का 7756. ओके. तुमच्या पाठ पाहिजे 100 पर्यंत वर्ग तुम्हाला आलं पाहिजे. तुम्ही केलं कॅल्क्युलेशन. 88 गुणिले काय केलं? 88 केलं. ओके. हां, 88 64. ओके. उत्तर येते तसं. 88 64 हात चाला 6. ओके. 88 64 64 आणि 6 घेतलं किती आलं? 70 आलं. पुन्हा स्टार घेतला आपण. 88. आता ह्या 8 गुणल्यानंतर 704 येते ना. ह्या 8 गुणल्यानंतर पण किती येणार आहे? 704 येणार आहे. केलं 4 स्टार 4 आलं. 4 0 4 आलं. इथं 7 आलं. इथं 7 आलं. ओके. हां, 77 44 येते. ओके. मी 77 56 म्हणलो होतो मगाशी. काय म्हणतो? 77 44 नाही. पॉईंटमध्ये 56 तुमचं उत्तर येईल. ओके. 22.56 तुमचं उत्तर येईल. आता हे कशातनं वजा करायचं बघा. 100 मधून वजा करायचं. प्रत्येक वेळी 100 मधून वजा करायचं. का? तर आपण त्रिज्या मानतोय किती? 10. 10चा वर्ग किती आहे? 100. म्हणून कितीतून वजा करायचं? 100 मधून वजा करायचं. 100 वजा 77.44 केलं तुम्ही तर तुमचं उत्तर येईल 22.56. 56ने काय होईल? कमी होईल. काय कमी होईल मला सांगा? क्षेत्रफळ कमी होईल. काय कमी होईल? क्षेत्रफळ कमी होईल. ओके. हां, आता मी यासाठी तुम्हाला अजून एकदा नवीन प्रश्न सांगतो बघा. एका वर्तुळाची त्रिज्या समजा एका वर्तुळाची त्रिज्या 26%ने कमी केली. 26% कमी केली.
ह्या 12% ऐवजी 26% तुम्ही घेतलं तर क्षेत्रफळ किती टक्केने कमी होईल? 26% कमी करायचं म्हणजे तुम्ही 10 मधून 2.6 वजा करायचं. 10 मधून तुम्ही 2.6 वजा केलं, आलं 7.4. ह्या 7.4चा वर्ग घ्यायचा. 7.4चा काय घ्यायचा? वर्ग घ्यायचा. आणि जे आलेलं उत्तर आहे ते 100 मधनं वजा करायचं. ते तुमचं फायनल आन्सर असणार. ओके, समजलं असेल? काही क्युरी असेल तरी तुम्ही मला डबल विचारू शकता. जाता जाता अजून एकदा रिव्हिजनमध्ये मी तुम्हाला सांगतो की एका वर्तुळाची त्रिज्या समजा 18%नं कमी केली. 18% म्हणजे 1.8 तुम्ही 10 मधून वजा करायचं. 10 मधून 1.8 वजा केल्यास आलं 8.2. त्या 8.2चा वर्ग घ्यायचा. 8.2चा वर्ग काढल्यानंतर 100 मधून तो वजा करा. ते तुमचं फायनल आन्सर असणार. ओके, समजलं असेल आता खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला. 6 टाईप झाले. पुढचा बघा आता 7वा टाईप बघा. खूप आहे एमपीएससीनं विचारला गेलेला आहे. एकदा सरळ सेवेला पण विचारला गेलेला आहे प्रश्न. काय प्रश्न आहे आता बघा. 21 सेंटीमीटर त्रिज्येच्या धातूचा गोळा वितळून त्यापासून 2 सेमी बाजू असलेली किती घनाकृती ठोकळे तयार होतील असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. ओके, असा काय विचारलाय तुम्हाला? प्रश्न विचारलाय. आता प्रश्न कसा आहे बघा. तुम्हाला देत असताना गोळा वितळवाय सांगितलाय. गोळा म्हणजे तुम्हाला गोलाचे घनफळ काढता आलं पाहिजे. स्पेअर इंग्लिशमधून काय म्हणते त्याला? स्पेअर म्हणते ती. ओके, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर काढता आलं पाहिजे तुम्हाला. आणि त्याच्यापासून घनाकृती ठोकळे तयार होतील. किती सेंटीमीटर बाजू असणार आहे? 2 सेंटीमीटर बाजू असणार आहे. म्हणजे तुम्हाला काय काढता आलं पाहिजे बघा. गोलाचे घनफळ. ओके, गोलाचे घनफळ छेद घनाचे घनफळ. कोणाचे घनफळ? घनाचे घनफळ. ओके, पहिल्यांदा तुम्ही बघा गोलाचे घनफळ काढा. 21 सेंटीमीटर त्रिज्या असताना. ओके, मला माहिती आहे 21 सेंटीमीटर त्रिज्या असताना गोलाचं घनफळ इथं 38,808 ठरलेलं आहे. कारण हाच प्रश्न सारखा स्पर्धा परीक्षेला विचारला गेलेला आहे. हाच प्रश्न सारखा स्पर्धा परीक्षेला का विचारतात त्यामागं ही काहीतरी कारण आहे. ते तुम्हाला आता सांगतो. ओके, हे आता आपल्याला सोडवायचे बघा. ओके, पहिल्यांदा आपण मग काय काढू? एका बाजूला गोलाचे घनफळ काढू, एका बाजूला घनाचे घनफळ काढू आणि त्या गोलाच्या घनफळाला घनाच्या घनफळाने भाग लाव. ते तुमचं काय असेल? फायनल आन्सर असेल. ओके, ठीक आहे. इकडे बघा आता गोलाचे घनफळ. गोलाच्या घनफळाचं सूत्र काय आहे माहिती आहे का? 4/3 पाय आर घन. 4/3 पाय आर घन. पायची व्हॅल्यू किती आहे? 22/7. आर म्हणजे काय? रेडियस, त्रिज्या असते 7च्या पाड्यात. पुन्हा एकदा सांगितलं चार्ट पाड पाहिजे. चार्ट पाड असेल लगे 1-2 सेकंदात आन्सर निघतं. 38,808ला 2चा घन किती आहे? 8. 38,808ला जर 8 भाग लावलं ना झालं तुमचं फायनल आन्सर झालं. हे तुमचं उत्तर आहे बघा. ओके, समथिंग काहीतरी येते बघा. 41/58 काहीतरी येते बघा. ते बघू आपण आता. चला आता 4/3 पाय आर घन. इथं लिहिलं डबल तुम्ही. 4/3 गुणिले पायची व्हॅल्यू काढली 22/7 गुणिले आर किती आहे? 21 गुणिले 21 घेतलं. 3 वेळा लिहिले बरं का. 21. का 21च त्रिज्या का घेतात? तर त्या 21ला 7नेही भाग जातो आणि 3नेही भाग जातो म्हणून 21 घेतात. 14 घेऊन असताना तुम्हाला विचारत नाहीत, कमी प्रमाणात विचारतात. आतापर्यंत एकदा तसा विचारलाय, ह्याच्यावरून सारखा विचारलाय. कारण 14ला 7नेच फक्त भाग जातो, 3ने भाग जात नाही म्हणून 21 त्रिज्या सारखी घेतात. कारण 21 ही त्रिज्या असे आहे दिला 7 आणि 3 दोन्हीनं भाग जातो. लावला भाग आपण. 7 × 7 7 × 21 3ला 3 कॅन्सल झालं. फायनल राहिलं काय बघा 4 गुणिले 22 गुणिले 21 गुणिले 21. ओके, मग आता 21 गुणिले 21 किती आलं? 441 आलं. 22 गुणिले 4 किती आलं? 88 आलं. ओके, ह्या दोघाचा जर तुम्ही गुणाकार केला, कोणाचा? 88 गुणिले 441. ओके, बघा आपण थोडंसं इथं करू. ठीक आहे. 441 441 कितीनं गुणू? 88 न गुणू. ओके, 8 × 8 8 चौक 32. हातचा आला किती? 3 आला. ओके, 8 चौक 32 आणि 3 35. स्टार घेतला. सेम तसंच येणार आहे तुमचं. 35 28 येणार आहे. कारण ह्या 8 न गुणला त्याचं तेच येणार आहे. 8 घेतलं. 8 आणि 2 10. हातचा आला 1. 5 आणि 2 7 आणि 1 8. 3 आणि 5 8 आलं आणि हे 3 आलं. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं याचं उत्तर किती येणार आहे? 38,808 येणार आहे. ओके,
ठरलेलं आहे. सारखं सारखं स्पर्धा परीक्षेला हे गणित विचारले गेलेलं आहे. 21 त्रिज्या असताना गोलाचे घनफळ किती? 38,808. माइंडसेट पाहिजे. 21 त्रिज्या असताना अर्धगोलाचे घनफळ किती? 38,808च्या निम्म 19,404. मी काय वाक्य वापरलं बघितलं. 38,808च्या निम्म करायचं 19,404. ओके. हा अर्धगोलाचे घनफळ आलं तर. आता 2 सेंटीमीटर बाजू असताना घनाचे घनफळ किती? घनाच्या घनफळाचं सूत्र काय आहे मला सांगा मग. घनाचे घनफळ. ओके. इथं मी 8 उत्तर काढले. कसं आलं 8 उत्तर? बाजूचा घन केला होता. बाजूचा काय केला होता? घन केला होता. मग बाजू किती सेंटीमीटरची आहे? 2 सेंटीमीटरची. 2चा घन काय येतोय? 8 येतोय. 2चा घन काय आला? 8 आला. मग आपण पहिल्यांदा मांडणी केली होती असं. आपल्याला एकूण ठोकळे काढायचं ना वितळून, म्हणून त्याचं सूत्र काय येते बघा. गोलाचे घनफळ छेदात घनाचे घनफळ. मग गोलाचे घनफळ किती आहे? 38,808 छेदात 8 घेतलं तुम्ही. 38,808 छेदात किती घेतलं तुम्ही? 8 घेतलं. भाग लावा. 8 एके 8, 8 चोक 32. ओके. राहिलं किती? 6. 8 8 64. राहिलं 4. 8 पंचे 40 आणि 1. ओके. 4,851. 4,851 नवीन घनाकृती ठोकळे तयार होतील. हे तुमचं झालं ॲन्सर. ओके. समजलं असेल. चार्ट पाठ करा. खूप स्पीडमध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके. पुढचं उदाहरण बघा आता. प्रश्न काय आहे बघा. एका विटेची लांबी 18 सेंटीमीटर, रुंदी 12 सेंटीमीटर व उंची 20 सेंटीमीटर आहे. तर 3.6 मीटर लांबीच्या चौरसाकृती खोक्यात जास्तीत जास्त किती विटा भरल्या जातील? भूमितीवरून जर अशी मिश्र उदाहरणं आली ना, युनिट ऑफ मेजरमेंट कन्वर्ट करायची का? युनिट ऑफ मेजरमेंट म्हणजे काय? एकक आहे ना, एकक सगळं एकत्र करायचा प्रयत्न करा. आता इथं 3 बाजू सेंटीमीटरमध्ये येते. मग चौरसाची बाजू मीटरमध्ये दिली. ही बाजू तुम्ही सेंटीमीटरमध्ये करा. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. 2 मीटर म्हणजे किती? 200 सेंटीमीटर. मग इथं तुम्हाला दिले 3.6 मीटर म्हणजे 360 सेंटीमीटर. प्रश्न काय विचारलाय बघा. 3.6 मीटर लांबीच्या चौरसाकृती खोक्यामध्ये जास्तीत जास्त किती विटा भरल्या जातील असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. हे चौरसाकृती खोक आहे. ओके. 3.6 मीटर्स आहे. 3.6 मीटर म्हणजेच काय रे? 360 सेंटीमीटरचं खोक आहे. त्या खोक्यामध्ये लांबी किती आहे? 18 सेंटीमीटर. रुंदी किती आहे? 12 सेंटीमीटर. उंची किती आहे? 20 सेंटीमीटर. तर किती खोक्यात जास्तीत जास्त विटा भरल्या जातील? हे कसं आहे माहिती आहे का? त्या चौरसाचं क्षेत्रफळ घ्यायचं. चौरसाचं क्षेत्रफळ आणि त्याला त्या इष्टिकाचितीच्या घनफळानं भाग लावायचा. इष्टिकाचितीच्या घनफळानं भाग लावायचा. मग आता इष्टिकाचिती आली म्हणजे काय आलं? कारण इष्टिकाचितीमध्ये लांबी येते, रुंदी येते, उंची येते. ज्या ज्या ठिकाणी लांबी, रुंदी, उंची येते त्या त्या ठिकाणी तो आकार असतो इष्टिकाचितीचा. तुम्ही भूमितीमध्ये आपलं प्रकरण बघितलं असेल इष्टिकाचिती. त्यामध्ये पुस्तक असेल आपलं, एखादी वीट असेल तुमची. ओके. हे आकार जो आहे तो कशाचा आकार आहे? इष्टिकाचितीचा आकार आहे. मग इष्टिकाचितीच्या घनफळाचं सूत्र काय? त्या चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके. खूप अवघड नाही, खूप सोपं आहे ते. मग इथं आपण लिहिलं चौरसाचे. ओके. चौरसाचे क्षेत्रफळ काढलं. काय काढलं? क्षेत्रफळ काढलं. आणि भागिले इष्टिकाचितीचे घनफळ लिहिलं. इष्टिकाचितीचे काय लिहिलं? घनफळ लिहिलं. ओके. आता ॲक्च्युली कसं आहे बघा. चौरसाची बाजू 3.6 मीटर आहे. 3.6 मीटर म्हणजे किती? 360 सेंटीमीटर. बघा 360 काय? सेंटीमीटर. म्हणून चौरसाच्या क्षेत्रफळाचं तुम्हाला सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. बाजूचा वर्ग. बाजूचा काय? वर्ग. आणि इष्टिकाचितीच्या घनफळाचं सूत्र काय? लांबी ओके गुणिले रुंदी गुणिले उंची. ओके. LBH लेंथ, ब्रेथ आणि हाईट. ओके. या तिघांचा गुणाकार हे असतं इष्टिकाचितीच्या घनफळाचं सूत्र. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? बाजूचा वर्ग. म्हणजे जी बाजू आहे 3.6 मीटर, त्या 3.6 मीटरचं आपण कन्वर्ट केलं 360 सेंटीमीटर.
त्या 360 सेंटीमीटरचा वर्ग घ्यायचा. वर्ग घ्यायचा म्हणजेच काय, त्याचा 2 वेळा गुणाकार करायचा. 360 गुणिले 360 छेदात लांबी किती आहे 18 सेंटीमीटर, रुंदी किती आहे 12 सेंटीमीटर, उंची किती आहे 20 सेंटीमीटर. ओके, चला आता काटछाट करा. ओके, काटछाट केली, शून्याला शून्य गेला. डन. 12 एके 12, 12 त्रिक 36. डन. इथं 2 राहिले. हां, 18 एके 18, 18 दुनी 36. ओके, बे एक बे, बेंदाय 20. छेदात काहीच नाही राहिलं. अंशामध्ये 10 गुणिले 3, 10 त्रिक किती आलं 30. मग जास्तीत जास्त किती विटा भरल्या जातील त्या चौरसामध्ये, तर 30 विटा भरल्या जातील. किती विटा भरल्या जातील 30. अशा 30 विटा असतील ज्याची लांबी 18 सेंटीमीटर असेल, रुंदी 12 सेंटीमीटर असेल आणि उंची 20 सेंटीमीटर असेल. त्या 3.6 मीटरच्या त्या खोक्यात किती विटा भरल्या जातील 30 विटा भरल्या जातील. हे व्यवस्थित समजून घ्या. पुस्तकात गेलं ना थोडीशी वेगळ्या पद्धतीने रचना असते. मला एक एक घटक तुम्हाला तिथं समजून सांगावं लागतं. व्हिडिओत मी तुम्हाला सांगू शकतो की असं येतं तसं येतं तसं येतं म्हणून. पुस्तकात मला लिखाणाच्या स्वरूपात दाखवावं लागतं तिथं. त्यामुळे थोडं डिटेलमध्ये अजून तिथं लिहावं लागतं. ओके, ठीक आहे. 8 प्रश्न झाले. पुढचा प्रश्न आता बघा, 9वा प्रश्न. एका आयताकृती खोलीची लांबी 5.5 मीटर आणि रुंदी 3.75 मीटर आहे, तर त्या रूमला फरशी बसवण्यासाठी 800 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती रुपये खर्च येईल असा तुम्हाला प्रश्न आला. खूप भारी प्रश्न आहे. मुंबई जिल्ह्याला मुंबई पोलीस भरती 2000 समथिंग 23ला प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, 21-23ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. खूप भारी प्रश्न आहे. आता 2 पार्ट करायचं. एक म्हणजे एका आयताकृती खोलीची लांबी 5.5 मीटर आहे, रुंदी 3.75 मीटर आहे. त्या रूमला फरशी बसवण्यासाठी 800 मीटर प्रति चौरस मीटर दराने खर्च येतो, तर किती खर्च येईल. ओके, आता तुम्हाला आयताचं क्षेत्रफळ आधी काढता आलं पाहिजे. आयताचं काय क्षेत्रफळ काढता आलं पाहिजे. क्षेत्रफळाचं सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी. ओके, मग लांबी किती आहे तुमची 5.5 मीटर गुणिले रुंदी किती आहे 3.75 मीटर. ओके, 800 रुपये प्रति कसा आहे चौरस मीटर आहे. मग ही मीटरमध्येच दिली. येणाऱ्या उत्तराला फक्त 800 न गुणायचे आपल्याला, लक्षात ठेवा. येणाऱ्या उत्तराला किती गुणायचे 800 न गुणायचे. जर ही तुम्हाला सेंटीमीटरमध्ये दिलं असतं, कसं सेंटीमीटरमध्ये, तर त्याचं इथं कन्वर्ट करावं लागलं असतं आपल्याला मीटरमध्ये. हां, हे खूप गरजेचं आहे. कशात कन्वर्ट करावं लागतं मीटरमध्ये. मग येणाऱ्या उत्तराला पुन्हा 800 न तुम्ही काय केलं असतं गुणलं असतं. चला आता ह्या दोघाचा आधी गुणाकार करूया. ओके, 375ला आपण 55 ने गुणू. 5 5 25, हातचा आला 2, 5 7 35 आणि 2 37, हातचा आला तुमचा 3, 5 त्रिक 15, 15 आणि 3 18. ओके, स्टार घेतला. ह्या 5 न गुणल्यावर पण 30 उत्तर येणार आहे. 1875 येणार आहे. 5 7 आणि 5 12, हातचा आला 1, 9 7 16, हातचा पुन्हा आला 1, 8 आणि 1 9 आणि 1 10, हातचा आला 1, 1 आणि 1 2. ओके, थोडक्यात तुमचं उत्तर काय येते बघा. ठीक आहे, 375 न तुम्ही 55ला गुणलं. ओके, तुम्हाला इथं समजत नसेल ना, मी इकडं डबल गुणाकार तुम्हाला करून दाखवतो. ठीक आहे, 375 गुणिले 55. हां, 5 ने 5ला गुणलं, 5 5 25, हातचा आला तुमचा 2. ठीक आहे. हां, पुन्हा एकदा 5 ने 7ला गुणलं, 5 7 35 आणि 2 37, हातचा आला 3. ठीक आहे, पुन्हा 5 ने 3ला गुणलं, 5 त्रिक 15 आणि 3 18. ओके, इथं आलं उत्तर 1875. एका 5नं 375ला गुणल्यावर 1875 आलं. दुसऱ्या 5नंही 375ला गुणल्यावर 1875च येणार आहे. पण लिहिताना सुरुवातीला आपण इथं स्टार लिहितो. काय लिहितो स्टार लिहितो. आणि पुन्हा सगळं अलीकडं आपण इथं 1875 लिहिणार. आता यांची बेरीज केली. 5 आणि स्टार 5 आलं, 5 आणि 7 12, हातचा आला 1, 8 आणि 7 15 आणि 1 16, हातचा आला 1, 8 आणि 1 9 आणि 1 10, हातचा आला 1 आणि इथं 2 लिहिलं. 20,725 आलं. इथं तेच आलं होतं 20,725 आलं, पण 0.3 आहेत. इथं 2 इथं 1, म्हणून उत्तर तुमचं किती आलं 20.625. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, येणाऱ्या उत्तराला किती न गुणायचे 800 न गुणायचे.
कितीनं गुणायचे 800 गुणायचे. ओके 20.625ला आपण कितीनं गुणूया 800 गुणूया. बघा इथं गुणूया 20.625 गुणिले काय करूया 800 करूया. थोडक्यात 20,625ला 8ने गुणा. ओके उत्तरात 2 शून्य इथली 2 शून्य आपण देऊन टाकू लगेच. हां 8 पंचे 40 हातचा आला 4 8 दुनी 16 4 20 हातचा आला 2. ओके 8 8 सह 48 48 2 48 2 50 हातचा आला पुन्हा 5. ओके 8 0 0 हे 5 आलं 8 दुनी 16 आलं. एवढं तुमचं उत्तर आले. पण इथं 3 दशांश होते म्हणून 3 दशांश द्या. थोडक्यात फायनल उत्तर किती आलं तुमचं 16,500. तुम्हाला खर्च किती येईल मला सांगा 16,500 येईल. कारण ह्या 20.625ला तुम्ही 800 गुणल्यानंतर उत्तर येईल तुमचं 16,500 रुपये. काय होईल तुमचा खर्च येईल. ओके खर्च येईल. समजलं ठीक आहे. काय केलं बघा 5.5 गुणिले 3.75 करा. लागलीच त्याला डायरेक्ट गुणिले 800 केलं तरी तुम्ही चालू शकता. त्याला डायरेक्ट गुणिले 800 केलं तरी तुम्ही चालू शकतं. कारण येणाऱ्या उत्तराला पुन्हा किती गुणायचं 800 गुणायचं होतं. ठीक आहे समजलं. पुढचा बघा आता. ओके 9 उदाहरणं झाली तुमची. 10वं उदाहरण बघा. हा मुंबईला आला होता गेल्या वेळेस नाही हा आला होता 9वा नाही 10वा प्रश्न आला होता. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एका आयताच्या क्षेत्रफळा इतके आहे तर त्या वर्तुळाचा व्यास आणि आयताची लांबी 140 मीटर असल्यास त्या आयताची रुंदी किती असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. ओके मग थोडासा वर्तुळाचा पार्ट वेगळा करा. वर्तुळाचा व्यास आणि आयताची लांबी किती आहे 140 मीटर आहे. मला सांगा वर्तुळाचा व्यास जर 140 मीटर असेल मग त्रिज्या किती असेल. व्यास जर 140 मीटर असेल तर त्रिज्या किती असेल 70 असेल. आर बरोबर तुम्ही किती लिहिलं 70 लिहिलं. किती लिहिलं 70 लिहिलं. ओके आता बघा तुम्ही वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय पाय आर वर्ग. पायची व्हॅल्यू काय 22/7 गुणिले आर किती आहे तुमचा 70 गुणिले 70. 7 1 7 7 10 70. 70ला 10ने गुणलं 22 गुणिले 70ला 10ने गुणल्यास किती आलं 700. 22 7 154. 154 डबल 0 हे काय आलं त्या वर्तुळाचं काय आलं क्षेत्रफळ आलं. ज्या वर्तुळाचा व्यास 140 मीटर आहे त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलं 15,400 चौरस मीटर. 15,400 चौरस मीटर. आता तुम्हाला काय सांगितलंय बघा आयताची लांबी ही 140 मीटर आहे. आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आयताचे क्षेत्रफळ. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय लांबी गुणिले रुंदी. ओके इथं काय सांगितले वर्तुळाचे क्षेत्रफळ एका आयताच्या क्षेत्रफळा इतके आहे की वर्तुळाचं क्षेत्रफळ पण तेवढंच आहे जेवढं काय आयताचं क्षेत्रफळ आहे. आपण आधी वर्तुळाचं क्षेत्रफळ काढ कारण त्रिज्या माहीत असेल ना आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ पटकन काढू शकतो. आपला पहिला दुसरा टाईप बघा मी तुम्हाला सांगितलं होतं 7 त्रिज्या असताना वर्तुळाचं क्षेत्रफळ येते 154. 70 त्रिज्या इथं 154ला 2 शून्य जोडलं आलं 15,400. एका सेकंदात क्रॅक करू शकता. ओके चार्ट पाठ पाहिजे तो. मग आयताचं क्षेत्रफळ केवढं आहे जेवढं वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे. मग घ्या पुन्हा 15,400. लांबी किती आहे जेवढी व्यास आहे बरोबर 140. मग रुंदी काढा रुंदीला x मानलं 140 गुणाकार आता इकडे आणल्यावर काही भाग करा 154 डबल 0 छेद 14 आणि 0 घेतला बरोबर x. x म्हणजेच काय आली मला सांगा रुंदी आली. काय आली रुंदी आली. ओके 140 गुणाकारात आहे तिकडे गेल्यावर काय झालं मला सांगा भाग करत झालं. आता काटछाट करूया. ह्या शून्याला 0 गेला. ओके 14 1 14 1 आलं राहिला इथे 1 14 1 14 0 आलं. उत्तर तुमचं फायनल काय आलं रुंदी किती आली मला सांगा 110 मीटर. 110 मीटर तुमची आली रुंदी. याला तुमचं फायनल आन्सर. 10 उदाहरणं तुम्हाला समजले असतील. ओके राहिलेली 10 उदाहरणं आपण ते दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला समजतील. ओके 10 उदाहरणं समजून घ्या. व्हिडिओ 2-3दा बघा. ओके काही क्युरी असेल शंका असेल तुम्ही बिंदास मला विचारा. ठीक आहे थांबू आपण इथं पहिल्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे थँक्यू.